माफी मागतो। परिस्थितीच तशी आहे, घटनाच तशी आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर म्हणून तालुका आहे आणि त्या जामनेर तालुक्यामध्ये वाकडी गाव आहे। त्या वाकडी गावामध्ये त्या शेतामध्ये काम करणाऱ्या एक दोन मुलं मातंग समाजाची पोहायला गेली। त्या विहिरीमध्ये का पोहला म्हणून ज्या शेतात ती मुलं कामाला आहेत त्याच मालकानं त्यांना मारहाण केली की विहिरीमध्ये का पोहला म्हणून। विहिरीमध्ये पोहल्यानंतर का मारलं म्हणून त्याला कोण विचारायला गेलं नसतं, परंतु त्याला मारत असताना पट्ट्यानं, त्याला लाकडानं मारत असताना, त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार करत असताना त्याच मादरचोतनं शूटिंग देखील केली आणि ती शूटिंग राज्यातल्या त्याच्या असणाऱ्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हॉट्सअपला त्यांनी सोडून दिली की आम्ही कसं मारलंय बघा। त्यातून 4 दिवसानंतर संपूर्ण प्रशासनाला जाग आली आणि 4 दिवसानंतर तिथे जळगावच्या त्या जामनेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथं फक्त पट्ट्यानं मारणाऱ्या एकालाच अटक करण्यात आली। ऍक्च्युली अट्रॉसिटी दाखल झाली मान्य आहे, परंतु अट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर जो शूटिंग काढतोय त्याला त्या सायबरच्या माध्यमातून गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं। तो सायबरच्या माध्यमातून गुन्हा दाखल झाला नाही। दुसरी गोष्ट, दुसरा ज्याला पट्टा पुरवत होता, लाकूड पुरवत होता, त्या माणसाचं नाव त्याच्यामध्ये आलं नाही। जो शूटिंग काढत होता त्याचंही नाव आलं नाही आणि त्या शेजारी जेवढी माणसं होती त्याचीही कुणाची नावं आलेली नाहीत। त्या कोट्यावरती त्याला ऍक्शन संपूर्ण त्या दोन्ही मुलांना निवस्त्र करून, नग्न करून, पळसाची पानं महागाने पुढे बांधून तो मादरचोद त्या ठिकाणी मारत होता। त्या असल्या मनुवादी वृत्तीचा आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं, मातंग समाजाच्या वतीनं प्रथमतः जाहीर निषेध करतो। निषेध करत असताना त्यांचाच निषेध का करावा म्हणून पुढे जाऊन सांगतो, त्या जामनेर तालुक्याचं प्रतिनिधित्व या देशामध्ये असणारा, या राज्यामध्ये असणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये क्रमांक 3चा मंत्री जो गिरीश महाजन आहे त्याचा तो मतदारसंघ आहे। त्या गिरीश महाजनाने आतापर्यंत त्या संबंधित कुटुंबाला भेट दिली नाही किंवा घटनास्थळी भेट दिली नाही, म्हणून त्या भडव्या गिरीश महाजनाचा देखील आम्ही संघटनेचा वतीनं जाहीर निषेध करतो। चंद्रकांत पाटलांचा देखील आम्ही जाहीर निषेध याच्याकरिता करीतोय की चंद्रकांत पाटील या जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। पालकमंत्री याचा अर्थ त्या जिल्ह्याचा पालक आहे। या जिल्ह्याच्या पालकानं त्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या त्या मातंग समाजाच्या मुलांना का मारहाण झाली म्हणून त्याच्या घरी जाऊन विचारपूस करणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी त्या चंद्रकांत पाटलांनी देखील जाऊन मायेचा हात त्या लोकांवरती फिरवला नाही, म्हणून संघटनेच्या वतीनं दुसऱ्यांदा जाहीर निषेध त्या चंद्रकांत पाटलाचा देखील करतो। या ठिकाणी मला सर्वात महत्वाचं जाणूनपूर्वक सांगायचं आहे की या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही मुख्यमंत्री साहेबाचा देखील करणार आहे, कारण या राज्यातल्या जनतेनं कुणी पत्र लिहून त्यांना पाठवलं नव्हतं की या आपण राज्याचे मुख्यमंत्री बना आणि आम्हाला न्याय द्या, असं आम्ही पत्रानं पाठवलं नव्हतं। तुम्हाला हाऊस होती, तुम्हाला कंड होता, तर त्या ठिकाणी निवडणुका लढल्या आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालात। मुख्यमंत्री झाल्यानंतर या राज्याचे मायबाप या नात्यानं तुमची जबाबदारी आहे राज्यातल्या प्रत्येक सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व धर्म लोकांना समान जगण्याचा हक्क तुम्ही नियोजित पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातून दिला पाहिजे, तो तुम्हाला देता आला नाही। त्याच्यामुळं आपण त्या गृहराज्यमंत्री पदाचा आणि मुख्यमंत्री पदाचा जाहीर राजीनामा देऊन या महाराष्ट्राला जी सैन्यानं मान खाली घालावी लागणारी जी घटना घडली आहे त्यामुळं आपण तो राजीनामा द्यावा असं मला वाटतंय। पुढे जाऊन मला सांगायचं आहे का घटनेच्या माध्यमातून मी प्रत्येक वेळेस सांगतोय, बराच वेळ झालेला आहे, बराच लोक तात्काळ थांबलेले एक मुद्दा सांगतो आणि थोडक्यात संपवतो। या ठिकाणी राजे